निघलो पेट्रोल पंपावर काय झालं माहिती का काल चार्जिंगची व्यवस्था झाली नाही, नुकसान झालं. इथं पाहू शकता, हे तुटलं दिसतंय का, ह्याचं ही तुटलं. आता हीच नव्हे 450 रुपयाची, आणि ही लवकर भेटत बी नाही. आता ही गुजरात सुरत नाही तर अहमदाबादलाच भेटेल कुठं. मित्रांनो कशाची चेकिंग चालली काय माहिती. हो, कसला खतरनाक ॲक्सिडेंट झालाय भाऊ, अरे बापरे. आणि मित्रांनो तर अजून एक ॲक्सिडेंट पाहायला भेटला. ही I-20 दिसती. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की भाऊ तू टेंट मध्ये राहतो तर आंघोळ कुठं करतो. तर मित्रांनो लय भयंकर घाम येतोय, पाहू शकताय तुम्ही चेहऱ्यावर कसला घाम आलाय. लय खतरनाक ऊन आहे इथं. काय ऊन आहे का काय मित्रांनो, तर जीव जायला झाला इतकं ऊन आहे भाऊ, भयंकर ऊन आहे. मित्रांनो तर खतरनाक वारं सुटलंय बघा. लिंबाची झाडं कशी असतात आणि गाडीला असा फोर्स देते असं, म्हणजे गाडी अशी ढकलते इकडं इतक्या जोरात. मित्रांनो तर पाहू शकता इथं बॉर्डर चेक. तर मित्रांनो फायनली आपण गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे. इथं पाहू शकता गुजरात पोलीस अशा प्रकारे. सनसेट बघा कसला जबराट दिसतो. वाव यार काय दिसतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो हा आहे आपल्या संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 14वा. तर 14व्या दिवशी आहे आपण आत्ता. 14 आहे का 15 आहे? 14 आहे. तर 14व्या दिवशी आपण आहे आत्ता उज्जैनमध्ये. उज्जैनपासून आपण 5 किलोमीटर बाहेर आलेलो आहे आणि आपण आता निघालो आहे गुजरात सोमनाथच्या दिशेने. तर काल आपण आपल्या ट्रिपमधील 4थ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले, महाकालेश्वर उज्जैनचे, आणि आता चाललोय आपण गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला. तर काल आपण इथंच टेंट लावला होता. तर इथं अनसेफ आहे, तसं तुम्ही लावत नका जाऊ. गॅसच्या टाकीपाशी टेंट लावणं चुकीचं आहे. मला काल जागा सापडत नव्हती, त्यामुळं मी इथं लावून टाकला. ते लय किचकिच करायला लागलं, मी नव्हतं लावणार इथं. पण ते बस म्हणलं फार 9 वाजेपर्यंत, मग म्हणते जा पुढच्या पंपावर. मग इथं शेवटी फायनल झालं. नाही तर मला म्हणतो तर ह्या मातीत लाव, ह्याच्यात वाळू हिथं असली वाळू असती तर हे वाळू टाकली तर ती महिनाभर निघायची बी नाही, त्यात नाही इतकं हे असते. तर चला टेंट आवरूया. बऱ्यापैकी आवरायला आहे. इथं वॉशरूम पण नाही आहे, एकच वॉशरूम आहे, त्यात लेडीज आणि जेंट्स जातात. तर आता बघूया कसं होते. अगोदर तर सामान तर आवरूया. ओके मित्रांनो, तर सगळं आवडलं आहे. आता गाडी ही केलं आहे, आंघोळ पण नाही केली, काहीच नाही केलं. निघतो इथं. मला हे पंप जस्ट स्टॉप एकदम व्यवस्थित नाही वाटलं. एक बोलतं एक बोलतंय, त्यामुळे इथं काय थांबणं ही नाही वाटलं मला योग्य. आता तर निघतो पुढे एखाद्या पेट्रोल पंपावर जाऊन फ्रेश पण होईल आणि पण होईल. नुकसान झालं इथं पाहू शकता, हे तुटलं दिसतंय का, ह्याचं ही तुटलं. आता हीच नव्हे 450 रुपयाची, आणि ही लवकर भेटत बी नाही. आता ही गुजरात सुरत नाही तर अहमदाबादलाच भेटेल कुठं तरी, असं नाही तर ऑनलाईन भेटतं. छोट्या मोठ्या गावात तर भेटतच नाही आहे. बघूया आता हे कॅमेरा हेल्मेटला कसा लावायचं त्याचं नियोजन वेगळंच करायला लागेल. चला पाहूया काय ते जुगाड करूया त्याला बी. ओके चलो मित्रांनो, तर पेट्रोल टाकायला आलोय. कुछ नाही मी बोल रहा कॅमेरा में. मित्रांनो तर पेट्रोल टाकायला आलोय. 106.82 रुपये पेट्रोल आहे इथं. आत्ता आपण आहे आत्ता उज्जैनमधनं 5 ते 7 किलोमीटर लांब आहे. आपण निघालोय गुजरातच्या दिशेने. तर बघूया गुजरातमध्ये अजून कमी असेल पेट्रोल. 300 किलोमीटर ते असेल गुजरात बॉर्डर आहेत ना. बघूया किती लागतंय. 600चं टाकतो आता. निघलो पेट्रोल पंपावर काय झालं माहिती का काल चार्जिंगची व्यवस्था झाली नाही, आणि म्हणजे त्यातील एक पोराचं बोलणं चांगलं वाटलं नाही मला. एक म्हणत होतो मी लाव आणि दुसरं म्हणत होतं लावायचं नाही. मी एक्सपिरियन्स आहे माझ्या, त्याला आलेला 2च महिने झालं. मी 4 वर्षापासून इथं कामाला आहे. जाऊ दे आता. चला पेट्रोल टाकलं 600चं. बाकी काल 300चं, आज 600, 900 रुपयाचं पेट्रोल झालं 2 दिवसात. 900 रुपयात 450, म्हणजे अजून आपल्याला 800 रुपयाचं पेट्रोल अजून टाकायला लागणार आहे. आल्यावर जिओचा पेट्रोल पंप लागला होता, तिथं जरा फ्रेश व्हायसाठी थांबलो होतो. पण चला आता आंघोळ तर दुपारीच करावं, कारण आंघोळीचा मूडच गेला माझा. आता प्रवास आज कंप्लीट करू, कारण आज जवळपास आपल्याला जे आपलं पुढचं स्पॉट आहे पर्यटन स्थळ, ते डायरेक्ट 750 किलोमीटर आहे. हायवेनेच गेलं ना पटपट होईल. रोड दाखवतोय मधनं छोटा,
पण छोट्या रोडचा काही उपयोग नाही, मोठ्या रोडनेच गेलं म्हणजे लवकर डिस्टन्स कव्हर होतोय. 1 तासाचा फरक होतोय छोट्या रोडमध्ये मोठ्या रोडमध्ये. चलो मित्रांनो, कसला खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे भाऊ. अरे बापरे, अंजर पंजर डिल्ले झाले सगळे गाडीचे. गाडीत काहीच राहिलं नाही. मारुती सुझुकीची दिसती गाडी, स्विफ्ट डिझायर. अरे बापरे मित्रांनो, तर अजून एक ॲक्सिडेंट पाहायला भेटला. ही I-20 दिसती. हा डायरेक्ट खाली गेली. रोड जसे मोठे होतात ना तसे अपघात पण वाढत जातात. अशा पद्धतीचं आहे. रोड 1 नंबर टकात झाला आहे हा, माहिती आहे का. मागच्या वेळेस मी 2 वर्षापूर्वी आलो होतो ना, त्या रोडचं लई काम चालू होतं. कुठनं मी मधनं आतनं जायला लागत होतं, पण आता एकदम टकाटक झाला आहे रोड. मला थांबायचं आहे कुठं तरी, जेवायचं पण आहे, आंघोळ पण करायचे, सगळंच करायचं. अशा ठिकाणी थांबायचं मला. एखादं मंदिर किंवा गुरुद्वारा असं ठिकाण पाहिजे, तिथं आंघोळ वगैरे करून चार्जिंगला लावता येईल. मित्रांनो, तर एका पेट्रोल पंपावर आलोय आता. इथं नाही वे पेट्रोल तर नाही शिल्लक, पण इथं आंघोळ करतो. बघूया आंघोळीची सोय होती का काय. भाई पंपावर नाही मोटर गुळण्यावाली म्हणते पाणी तोड देते. तर चला आता काय करू, पहिलं हे करू, दुसरीकडे जाऊन हे करू. पहिलं पाणी पितो अगोदर. काल लय हे चार्जिंग वगैरेचं पण लय लफडं झालं, अजून हे पंप चालूच नाही झालं वाटतं. मित्रांनो, तर फायनली इथनं पण निघतोय आता. इथं पण भाऊला ID सापडा नाही आपली. हम आएंगे वीडियो में. हाँ आएंगे. मित्रांनो चला जाऊया आपण आता पुढं. पहिलं काय होतं, फोन अडकवतो इथं. मित्रांनो, कशाची चेकिंग चालली काय माहिती. हे प्रत्येक 4 व्हीलरवाल्याला अडवतात. गुजरात चालू होते का इथलं. मध्य प्रदेश गुजरात बॉर्डर आहे काही नसल, इतक्या जवळ तर नाही बॉर्डर. मागच्या वेळेस पण आलो होतो मी. सगळे चेकिंग होती मित्रांनो. ती दिसती का मागं ही तिथं नाही, एकदम पार प्रत्येक गाडीला थांबवून चेकिंग वगैरे करत होते मित्रांनो. ते हल्ला विचारू भाई, नहाने के लिए पानी है क्या? मोटर चालू हो सकती है नहाने के लिए? है क्या? पर अंदर है वो बाथरूम. तर मित्रांनो, आलोय आता अजून एका पेट्रोल पंपावर. इथं बघूया. सर मैं पूरे महाराष्ट्र से हूँ, संपूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ. तो मेरे को नहाने का था. मोटर चालू हो सकती है क्या बोर की? क्या बोल रहे हैं, नहाने का? हाँ, बोरवेल की मोटर चालू हो सकती है क्या नहाने के लिए? जैसे टैंक में है अपने ऊपर पानी है तो उससे ना बोरवेल का जरूरी है. नहीं, क्या हो रहा है, टैंक कभी गर्म होता है अभी पानी, तो बोरवेल का क्या नीचे से आएगा तो ठंडा रहेगा थोड़ा. ठीक है बात. ओके, धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, तर फायनली झाली व्यवस्था. करूया आंघोळ आता. जणांना प्रश्न असतो की भाऊ तू टेंट मध्ये राहतो, पेट्रोल पंपावर राहतो, तर आंघोळ कुठं करतो. तर मित्रांनो, मी जिथं पण थांबतो म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर थांबतो तर त्या पेट्रोल पंपाला विचारतो पहिले की बाबा सकाळचा निघायच्या अगोदर की बाबा आंघोळीची सुविधा आहे का. तर काही ते पेट्रोल पंपावर बाथरूम वगैरे बनलेले असते, मग बाथरूममध्येच आंघोळ करतो. काही पेट्रोल पंपावर बाथरूम बनलेले नसतात, मग त्यांना विचारायचं बोरची मोटर चालू होईल का, मग बोरच्या मोटरखाली आंघोळ करायचं. तसंच आज मी MP मधनं आज गुजरातकडे निघालोय आणि ज्या पेट्रोल पंपावर काल थांबलो होतो त्या पेट्रोल पंपावर कसलीच व्यवस्था नव्हती. तर आता मी दुपारचं एका पेट्रोल पंपावर विचारलं की भाऊ मला आंघोळ करायची, तर त्यांनी बघा मोटर चालू करून दिली आणि मी आता आंघोळ करते.
मित्रांनो तर फायनली आंघोळ बिंगोळ एकदम टकाटक झाली. जास्त दिसतोय का आता फ्रेश? मग अशी कसलं दिसत होतं भाऊ. हेल्मेट मग केसाचा आवता लयच खराब होते. त्यानंतर ही पाहू शकता इथं गाडी लावली. आपले अंडरवेअर आणि सॉक्स धुतलेत ते वाळाय टाकलेत थोडं. आणि मेन तर चार्जिंगला लावली कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या आणि एक मोबाईल. तो मोबाईल 50% झाला की निघायचा असा विचार आहे माझा. कारण एक मोबाईल तर पॉवर बँकला लावला आहे. काल चार्जिंगच झाली नव्हती कुठं काय त्या पेट्रोल पंप म्हणून कुठं ना झाला. आता जाऊया पुढं बघूया काय होतंय. तोपर्यंत एखादा व्हिडिओ एडिट करून टाकूया. मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं आता. इथनं मला नव्हतं निघायचं, बसलो असतो पण भूक लई लागली त्यामुळे निघतोय. सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे. आता पुढं हॉटेलमध्ये जाऊन थांबतो. इथं झालं आहे थोड्या वेळपैकी चार्जिंग, एक तास चार्जिंगला लावली. आंघोळ केली. ड्रमचं जी पोतं होतं ती पण गार केलं आणि आता निघूया पुढच्या प्रवासाला. जॅकेट घातलं ना लय गरम होतं बेकार. थँक्यू. चलो बाई. ओके धन्यवाद. मित्रांनो तर निघालोय. निघत क्षणीच गरम व्हायला लागले भाऊ. हा बैली आहे. हां तर मित्रांनो नुसतं क्षणीच गरम व्हायला लागलं. आपलं भयंकर भेंडी काय आहे, ऊन आहे का काय आहे नुसते. मित्रांनो तर जीव जायला झाला इतकं ऊन आहे भाऊ. भयंकर ऊन आहे ऊन. मित्रांनो लोक म्हणतात रक्ताचं पाणी करणं. मी रक्ताचं पाणी करून त्या पाण्याचं मीठ बनवले. अरे इतकं कष्ट आहे भाऊ, सोपं नाही. भाई खाना है क्या? खाना हाँ हाँ किधर है? आगे हॉटेल कितना दूर आहे? मित्रांनो तर जेवायला आलोय आता एका हॉटेलमध्ये. तर जेवण करतो आणि लईच गाणी लावतात बॉस. सगळे जे ते फोनमध्ये लावून बसतात. ते नंतर मी इकडं आलोय. जेवण पण करायचं आणि व्हिडिओ पण अपलोड करायचा. नाही आहे ना लाया नाही पाणी. मित्रांनो तर फायनली जेवायला थांबलोय आता. तुम्ही पाहू शकताय शेवभाजी घेतली आणि रोट्या घेतल्यात आपल्या रेग्युलर. तर चला आपल्याला अजून लई काम आहे. यूट्यूबला ह्याला फेसबुकला फोटो टाकायचे, इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकायचे. लई काम आहे. मित्रांनो लई भयंकर घाम येतोय. पाहू शकताय तुम्ही चेहऱ्यावर कसला घाम आलाय. लई खतरनाक ऊन आहे इथं बेकार. ज्या हॉटेलला जेवायला थांबलो होतो त्या हॉटेलपासून निघतोय आता. चला लई वेळ बसलो तसं. अजून बसायची इच्छा होती. चार्जिंगच नाही. चार्जिंग लावायला पाहिजे होतं आल्या आता मोबाईल हा होईल काय चार्जिंग ते होईल. चांगले हॉटेल बनलेत तुझं. मित्रांनो तर खतरनाक वारा सुटलंय बघा. हे लिंबाची झाडं कशी हालतात आणि गाडीला असा फोर्स देते असं, म्हणजे गाडी अशी ढकलते इकडं. इतक्या जोरात वारा आहे. अशा पद्धतीने चाललाय प्रवास. आता बघूया किती लांब जातोय. आता चार्जिंग किती % चढती मोबाईलवर करू द्या. चढायला लागेल 50-70% झालं ना बास आहे. ओके. तर मित्रांनो 30 किलोमीटर नंतर 4 लेन भेटल असं म्हणणं आहे त्यांचं. चला जाऊया. मित्रांनो तर फायनली आज आपण आपल्या 5व्या ज्योतिर्लिंगाच्या दिशेने प्रवास चालू केलेला आहे आपल्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील. तर मित्रांनो काल आपण उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं ना. आज आपण निघालोय गुजरातच्या दिशेने. उज्जैनवरून आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने निघालोय. तर मित्रांनो हा प्रवास नाही टोटल आपला 800 किलोमीटरचा असणार आहे. आपण MP मधनं गुजरातमध्ये जाणार आहे मित्रांनो. 800 पेक्षा जास्त पण असणार आहे. कधी पण जो प्रवास मॅप दाखवतो त्यापेक्षा आपले 50 ते 70 किलोमीटर जास्तच होतात. आपण कधी चुकीचा टर्न घेतो किंवा खराब रोड असला म्हणून आपण लांब न जातो. अशा पद्धतीने असतंय. तर थोडक्यात 850 किलोमीटरचा प्रवास आहे. एक रोड होता 750 किलोमीटरचा
पण ते रोड लय खराब होता मित्रांनो. तर मला भरपूर जणांनी सजेस्ट केलं की त्या रोडनी जाऊ नको, तो आपल्या मोठ्या रोडनी जाता. आपण मोठ्या रोडनीच चाललोय, 4 लेन रोडला आता मिळायला चाललोय. टोटल 800 किलोमीटरचा प्रवास आहे. 800 म्हणजे 850 पकडून चला. तर मित्रांनो तर मी उज्जैनकडून सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणजे मध्य प्रदेशमधून गुजरातकडे प्रवेश करत आहे. आणि मित्रांनो वाटाणे नव्हे, ऊन इतकं आहे, जवळपास 47-48 डिग्री टेम्परेचर. त्याच्यात हे वाऱ्यामुळे गाडी एका साईडला वरती अशी मी तिरकी गाडी चालवली, तिरकी. हो पाहू शकताय तुम्ही. म्हणजे असं स्ट्रेट अशी रोडवर गाडी नाही आहे, गाडीला असा थोडा इन्क्लाइन केलाय तेव्हा गाडी चालती, कारण वारा असं ढकलते गाडीला. कसली फॅक्टरी आली तर कशात ते फॅक्टरी आली, गहू. इकडे पाहू शकताय मित्रांनो, ट्रॅक्टर गहू भरून आले सगळे, जेवढे दिसतात ना नुसते सगळे ट्रॅक्टर गव्हाचे कट्टे भरून आलेले आहेत. आणि इथं म्हणजे बहुतेक पॅकिंग होत असणार गव्हाची 50-50 किलोच्या किंवा 30-30 किलोच्या कट्ट्यामध्ये. पण वारालाही डेंजर आहे भाऊ. आता ते गाडी स्लो झाली, मग अशी 50नी गाडी होती, तर 50नी गाडीला डायरेक्ट असं तिरकं हो. तर चला मित्रांनो, सोप्पा नाही आहे प्रवास करणं. तुम्हाला देखील तुमच्या भावाच्या या प्रवासात साथीदार व्हायचं असेल तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय मित्रांनो. तर आता आलोय 4 लेन हायवेला. आपण उज्जैन जो रोड पकडला होता तो रोड डायरेक्ट आपल्याला इथं सरदारपूर म्हणून गाव आहे. इथं सरदारपूर गावात आणून सोडलं आणि आता इथनं आपण 4 लेनला लागलोय. तर चला जाऊया पुढं. कॅमेराच्या बॅटऱ्या उतारल्या, सगळं झालंय. तो लय कुटाणा झालाय. आता कुठं ते गुरुजवळ वगैरे भेटायला पाहिजे, चांगलं ठिकाण भेटायला पाहिजे तिथं रिलॅक्स, म्हणजे पेंट लावायला लागणार नाही, फॅन बिन बी असेल असं. इंदोर अहमदाबाद हायवेला लागलोय आपण. आणि आता बराच वेळ म्हणजे आजचा दिवस ह्याच हायवेला जाणार आहे आपला. आपण ह्या हायवेलाच कुठंतरी मुक्काम करणार आहे. तर पाहूया आता कुठपर्यंत पोहोचतोय. चांगलं ठिकाण भेटायला पाहिजे त्याच्यामध्ये. मित्रांनो तर आपण आहे आत्ता इंदोर अहमदाबाद हायवेला. आणि जबरदस्त डोंगर माथा लागलेला आहे, दिसतंय का तुम्हाला? कसला भारी व्ह्यू येतोय. आणि इथं समोर खिंड लागली, बेसिकली आगाड दिसतंय. आता आपण जाऊन चाललोय, हे ट्रकवाला कुठाय लागलाय वरती येताना. त्याच्या ब्रेक असलेलं, त्याचा क्लच ब्रेकचा वास इथपर्यंत येत होता, इतकं डेंजर. तर हे डोंगर बुकरून इथं खिंड बनवली. राजस्थान नंबर प्लेट कुठून गाड्या दिसते. मित्रांनो तर फायनली आलोय आता. इथं पाहू शकता अहमदाबाद 255 किलोमीटर आहे. आणि इथनं वरनं एक रोड गेलेला दिसतोय असा. इथं मस्त इथं तिरंगा झेंडा लागलाय, त्यामुळे इथं फोटो काढलाय गाडीचा मस्त मध्ये. आणि जा सावलीला थांबलो होतो. तर चला थोडं पाणी पितो आणि परत पुढच्या प्रवासाला लागतो. ओके, आता हा फोन काढून ठेवतो, दुसरा फोन लावून मॅप लावतो. ह्या फोनची किती टक्के चार्जिंग झाली? 29. मित्रांनो तर पाणी वगैरे भरून घेतलं फिल्टरचं. आता राहण्याची व्यवस्था पाहिजे आपल्याला. बघूया कसं होतंय काय होतंय. तर इथं फिल्टरचं पाणी होतं तर भरून घेतलं, ते बरं पडतंय. 10 रुपयात 6-7 लिटर पाणी, 6-7 लिटर पाणी 10 रुपयात होतंय. म्हणजे काय 1.5 रुपयात लिटर पडते. ते मोकळं टाकावं आपल्याला, पेता येते किती बी. बाटलीतलं घेऊन कवर पिणार असं. पुढनं जातो. इथं आधीच एक तर रोड उकाळलाय, त्यात मगाशी मेमध्ये नव्हती दाखवायला तुम्हाला. काय स्ट्रगल केला मी बाबा. असं जाग्यावर वळायचं होतं आणि डाळ होता सगळी खडी, गाडी फिरायला लागली. गुजरातच्या बॉर्डरला हे गाव, त्यामुळे गुजरातच्या बस बी इकडे येतात. मित्रांनो तर पाहू शकता इथं बॉर्डर चेकपोस्ट लागलाय. ट्रकवाले तिकडून जातात असे ह्या साईडने. आणि आपण 2 व्हीलरसाठी काही नसते, 2 व्हीलरवर आपण जाऊ शकतो. इथनं ट्रकवाला तिकडून जाऊ शकतोय. सर आगे पेट्रोल पंप कितना दूर है सर? पेट्रोल पंप कितना दूर है आगे? तो आगे होगा अभी गुजरात में कितना दूर रहेगा? पेट्रोल पंप कितने दूर होगा?
हाँ 10 किलोमीटर क्या? और पीछे कितना दूर रहेगा? 3 किलोमीटर। मेरे को टेंट लगा के रुकने का है, मेरे को रात को रुकने का है। पेट्रोल है मेरे पास, मेरे को टेंट लगा के रुकने का है सोने के लिए। आगे जाऊँ मैं अंधेरे से पहले पहुंच जाऊंगा 10 किलोमीटर ना? हाँ नहीं पहुंच जाओगे, तब तक दाहोद तक पहुंच जाओगे आप। ओके ओके चलो, यात्रा कर रहा हूँ मैं। तो मैं पेट्रोल पंप पे रुकता हूँ। अच्छा मतलब वही पास में है, वही आराम से शांति से रुक जाना है। ओके ओके दाहोद से 7 किलोमीटर इधर। ओके ओके। खुले में ही है ना? हाँ हवा अच्छी चलती है? बहुत बढ़िया, खुले में बस वही बढ़िया है। पेट्रोल पंप पे हम हवा हर चीज की जाती है। ओके ओके चलो थँक यू। तर मित्रांनो चला, मित्रांनो इकडे पाहू शकता हा चेकपोस्ट आहे। एम पी मधनं बाहेर निघायचा। तुम्हाला पुढे गेला गुजरातचं पण चेकपोस्ट पाहिलं भेटेल। एम पी मध्ये आत यायचा पण आहे, बाहेर जायचं पण आहे। गुजरातमध्ये आहे का नाही काय माहिती। फायनली आपण गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे। इथं पाहू शकता गुजरात पोलीस स्टेट ट्रॅफिक ब्रांच असं लिहिलेलं आहे, तुम्हाला पाहिलं भेटेल। गुजरात पोलीस चौक इथं पण आहे, गुजरात ट्रॅफिक पोलीस। आपण मगाशी एम पी पोलीस बरोबर बोललो, आता गुजरात पोलीस बरोबर बी बोलू, जरा चर्चा करू काय म्हणतात बघूया। अशा पद्धतीने ट्रकला जोरात जाऊ नये म्हणून स्पीड कमी करण्यासाठी अशा पद्धतीने केलेले। सर आगे पेट्रोल पंप कितना दूर है? 10 किलोमीटर। 10 किलोमीटर है क्या? तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण गुजरातमध्ये प्रवेश केलेला। आपण इथे एक व्हिडिओ काढू। बरेच जणांना प्रश्न असतो की बाबा आपल्या भारत देशातील एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी चेक पोस्ट कसा असतो आणि काय काय चौकशी केली जाते। तर मित्रांनो माझ्या पाठीमागा हा पाहत आहे, हा गुजरात आणि मध्य प्रदेशचा चेक पॉइंट आहे। तर मित्रांनो माझ्या समोर पाहताय हा गुजरात आणि मध्य प्रदेशचा चेक पॉइंट आहे। तिकडे पाहू शकताय ह्याच्यात गुजरातीमध्ये लिहिलं आहे पोलीस सहाय्यता केंद्र म्हणून लिहिलं आहे, एवढं तर वाचता येते आपल्याला। अशा प्रकारे चेक पॉइंट आहे आणि 2 व्हीलर गाड्याला कसलीही चेकिंग केली जात नाही मित्रांनो आपल्या एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जायसाठी। ही बघा आपली पॅशन प्रो गाडी मी आत्ता मध्य प्रदेशमधनं गुजरातमध्ये घेऊन आलो आहे। चेक पॉईंट जिथं आहे ना, म्हणजे जिथं बॉर्डर क्रॉसिंग होती तिथं बघा किती सारे कॅमेरे लागलेत बाबा, कुठली गाडी गेली किती वाजता गेली त्याची सगळं असतं। आणि जी पोलिसांना संशय वाटतं ज्या गाडीला, त्या गाडीला थांबवतात, त्याची चौकशी करतात। अशा प्रकारे आहे बघा किती ट्रक आता बॉर्डर क्रॉस करत आहे मित्रांनो। आणि कसं असतंय एका पॉईंटला एका साईडला असतंय मध्य प्रदेश पोलीसचं बॅरिकेड, दुसऱ्या साईडला गुजरात पोलीसचं बॅरिकेड असतं। एका साईडला मध्य प्रदेश पोलीस बसलेले असते आणि दुसऱ्या साईडला गुजरात पोलीस बसलेले असते। अशा प्रकारे बॉर्डर क्रॉसिंग असते। आणि मित्रांनो एकदम सोपं असतं। तुमचा भाऊ ही पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे। त्याच्या 3ऱ्या राज्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि आपण 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे। 5वं ज्योतिर्लिंग आणि 6वं ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे। गुजरातमध्ये सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपण गुजरातमध्ये चाललेलो आहे। तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आपण 14व्या दिवशी मध्य प्रदेशमधनं गुजरातमध्ये प्रवेश केला आहे, म्हणजे 3ऱ्या राज्यात प्रवेश केला, महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि आता गुजरातमध्ये। तर चला ही आपली गाडी ओके बाय वगैरे। आणि ह्या साईडला सगळ्या गाड्या बिड्या ओढून आणलेल्या, ॲक्सिडेंट झालेल्या हायवेच्या इथं लावलेले आहेत। अशा प्रकारे सनसेट बघा कसला जबरदस्त दिसतो, वाव यार काय दिसतंय मित्रांनो। मी आत्ताच एम पी मधनं गुजरातमध्ये प्रवेश केला मित्रांनो, मी आत्ताच एम पी मधनं गुजरातमध्ये प्रवेश केला आणि पुढं सनसेट बघा कसला मस्त दिसतोय। आता झाडाच्या आड गेला पण सनसेट काय दिसत होता भाऊ, एक नंबर, वाव यार असा नजारा पाहिला मित्रांनो। तर जस्ट मी आता एम पी मधनं गुजरातमध्ये प्रवेश केला आणि मला इतका सुंदर सनसेट पाहायला भेटलाय ना, पाहू शकताय कसल्या व्ह्यूला भेटलाय मला, एक नंबर मित्रांनो। असा डाव्यान चाललोय मी आणि मला सूर्य दिसत होता, वाव यार काय भारी। भाई टेंट लगा के रुकने का था, रात को रुकने का था, मैं यात्रा कर रहा हूँ। रात को टेंट लगा के रुकने का था, रात को रुकने का था मेरे को इधर पेट्रोल पंप पे। ये जगह है भैया। हाँ ऐसे किधर भी लगा, टेंट है मेरे पास। रुकिए 1 मिनट, मैं पूछूँ क्या सर से? हम हमारे हिसाब से बात कर लेंगे। हाँ ये देखो पहले ये पढ़ के जाओ। जो हाँ वो तो है। ऑल इंडिया टूर नहीं तो मैं बात कर लूँगा, कोई नहीं अड़चन। मैं अपना चल रहा है।
सुबह के लिए है ना पेट्रोल, क्या अभी डाल के रखो, सुबह खत्म हो जाएगा। तर पहिला अटेम्प्ट फेल झाला. इथं इतका मस्त पेट्रोल पंप होता ना भाऊ की इथं मला राहण्याची इच्छा होती. पाहू शकताय असा इतका भारी पेट्रोल पंप होता. इथं कुठं तरी लावला असता, टेंट पण नाही म्हणतात, मालक पण नाही म्हणतात, ही पण मॅनेजर पण नाही म्हणतात. तर चला जाऊया पुढं, ट्राय करूया. तो दुसऱ्या पंपावर आले आणि दुसऱ्या पंपावर आपल्याला जायची व्यवस्था झालेली. हा पण नवीनच बनलेला आहे, तो पण नवीनच बनला होता, काय अडचण नाही. इथंच बघूया कुठं ते फक्त इथं त्यांच्याकडून चार्जिंगला लावून घेतलं पाहिजे. मित्रांनो तर फायनली पोचलोय आता एका पेट्रोल पंपावर. एक भाऊ होता, त्याने परमिशन दिली, मागच्या पेट्रोल पंपावर नव्हती देत, तर इथं आल्यावर दिली. हा पण भारत पेट्रोलियमचा नवीनच झालेला पेट्रोल पंप आहे. इथं गाडी लावली, इथं खाटावर सध्या थोडा वेळ बसतोय, नंतर ना आपला इथं स्टेंट लावल आणि झोपल, अशा पद्धतीने आहे. तर भाऊजवळ एक पॉवर बँक चार्जिंगला लावाय देतो. चलो मित्रांनो, तर तिथनं पुढं मित्रांनो तर मागाशी थांबलो होतो, तिथनं 1 किलोमीटर पुढं आलो ना, तर इथं पण राहायची सोय व्यवस्थित झालेली, नवीनच पेट्रोल पंप बनलेला आहे. तर अशा पद्धतीने आहे राहायची सोय. इथं आपली गाडी लावलेली. तर व्हिडिओ वगैरे एडिट करू 7:30 वाजून गेल्या. इथं बसतो खाटो आणि नंतर खाटाच्या शेजारी इथं टेंट लावतो थोड्या वेळाने. चला.